जे माझ्या जवळ येतात मी त्यांच्यासाठी त्यांच्यामध्ये उतरून येतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी आज आपण त्याच्या पवित्र मंदिरामध्ये जेव्हा आलेलो आहोत तेव्हा ही बाब आपण लक्षात ठेवा की येशू आज या पवित्र मंदिरामध्ये आहे. आणि जर मंदिरामध्ये आहे तर आज जे 9वं वचन आहे 113 की तो वान स्त्रीला गृहिणी करून मुलांची आनंदी माता करतो, परमेश्वराचे स्तवन करा. स्तोत्र 113 वचन 9 मध्ये येणे प्रकारे लिहिलेलं आहे की तो वान स्त्रीला गृहिणी करतो आणि मुलांची आनंदी माता करतो. आणि आज या वचनावर आपण मनन करणार आहोत. आणि ते वचन हे आहे की प्रजनन किंवा रिप्रोडक्शन. आणि हे आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे की पवित्र शास्त्रात जगामध्ये एका मनुष्यापासून दुसरा मनुष्य, एका प्राण्यापासून दुसरा प्राणी, एका वनस्पतीपासून दुसरी वनस्पती हे निर्मित होत राहते आणि याने प्रकारे त्याची वाढ होत राहते. वाढ होण्यासाठी एक झाडासाठी दुसरं झाड हवं, ज्याला माता झाड म्हणूया. एका प्राणीसाठी एक दुसरा प्राणी हवा जो त्याला जन्म देणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक बालकासाठी एक माता आणि एक पितेची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. त्याशिवाय आम्हाला ही गोष्ट दिसून येत नाही की नवीन व्यक्ती किंवा नवीन मनुष्याचा जन्म होईल. आणि त्यामुळेच आपल्याला असं दिसतं की आपल्या जगाचा निर्माण करता जो प्रभू येशू ख्रिस्त आहे तो प्रभू येशू ख्रिस्त देखील जन्मास आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु तो स्वर्गातून पडला का खाली, कोणाच्या तरी मुखातून बाहेर आला का? तो कशाने जन्माला? तो कुमारी मातेच्या उदरीस जन्म आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. ते जे त्याने नियम आखलेला आहे तोच नियम जो जगासाठी आहे तोच नियम त्याने देखील पाळलेला आहे. त्याने देखील पाळलेला आहे. आणि नुसता नियम पाळला नाही तर आपल्याला एक बाब देखील असे दिसते की तो गरीब घरामध्ये जन्मलेला आहे, गरिबांच्या मध्ये वाढलेला आहे, गरिबांसारखा राहिलेला आहे आणि गरिबांसारखा किंवा गरिबांपेक्षा पण वाईट ज्याला दास या स्वरूपात मरण पावलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि अनेकदा लोक विचारतात की का बरं ख्रिस्ती लोक अशाच लोकांमध्ये जातात, अशाच लोकांमध्ये ते वचन आणि प्रार्थना करतात, अशाच लोकांच्या मध्ये ते इंटरेस्टेड आहे. यस, आज जर येशू ख्रिस्त आणि बद्दल आपण बघितलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येतं की येशू जो तुमच्या आणि माझ्यावर प्रीती करतो तो गरीब घरामध्ये जन्मलेला आहे. कारण की तो म्हणतो जे लीन आहे, जे नम्र आहे, जे दीन आहे, जे दुःखी आहे, जे कष्टी आहे ते सर्वजण माझ्याकडे या. प्रेज द लॉर्ड. तो म्हणतो माझ्याकडे या कारण की त्यांना गरज आहे, त्यांना जीवनाची गरज आहे, त्यांना जगण्यासाठी कोणताही आधार नाही, त्यांचं जीवन एक कठीण जीवन झालेलं आहे आणि त्या कठीण जीवनातून सुटका करण्याला त्यांचा कोणताच मार्ग सापडत नाही. अशा समय ते देवाच्या धावा करतात, देवाच्याकडे दृष्टी लावतात. प्रेज द लॉर्ड. आणि हे करत असताना ते हे देखील बघतात की नुसतं देवाचं नाव घेणं चालणार नाही, परंतु खरा देव कोण आहे, सत्य काय आहे, तारणारा कोण आहे, मुक्तीदाता कोण आहे. आणि या सर्व गोष्टीचा शोध करत असताना त्यांना दिसून येतं की त्याचं नाव आहे प्रभू येशू. प्रेज द लॉर्ड. त्याचं नाव आहे प्रभू येशू. आणि मग येशू जेव्हा त्यांचा तारक, चालक, मालक आणि मुक्तीदाता होतो त्यांना जीवन सापडतं. पहिले असं नाही की तो काही मेलेला व्यक्ती होता, तो जगत होता परंतु त्याचं जीवन एक कष्टमय, क्लेशमय आणि आशाविहीन होतं. परंतु आता येशू लाभल्यामुळे त्याला जीवनच नाही तर युगानुगाचं सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी आज आपण या गोष्टीकडे दृष्टी लावत असताना ह्या बाब बघूया की हे जे रिप्रोडक्शन किंवा हे प्रजनन आहे ते प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला देवामध्ये दिलेले कार्य आहे. प्रत्येक व्यक्तीला दिलेलं एक महत्वाचं कार्य आहे आणि ते कार्य आम्हाला पूर्ण करावायचं आहे. आणि 1 कोरिंथीचा 4 अध्याय आणि 15व्या वचनामध्ये संत पौल काय म्हणतो ते आपण बघूया आणि मग या संदेशाच्या मुख्य भागाकडे आपण जाऊया.
गाभाकडे जाऊया आणि त्यामध्ये 4था अध्याय 1 कोरिन्थ याचा 4था अध्याय आणि त्यामध्ये वचन 15 मध्ये संत पौल याने प्रकारे म्हणतो, कारण तुम्हा ख्रिस्तामध्ये 10,000 गुरु जरी असले तरी पुष्कळ बाप नाही. मी तर तुम्हा ख्रिस्त येशूमध्ये सुवार्तेचे योग्य जन्म दिलेला आहे. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही माझे अनुकरण करणारे व्हा. मी तुम्हाला सुवार्तेचे योग्य जन्म दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे याचा अर्थ आहे आता जन्म 2 जन्म आहे. एक जन्म आहे माताच्या उदरात जन्मलं आणि दुसरा जन्म आहे येशू मध्ये तारणाच्या मध्ये नवीन जन्म प्राप्त करणं. प्रेज द लॉर्ड. आता आला असेल तुम्हाला लक्षात की मी कशाच्या बद्दल आज बोलू इच्छितो. यस, तुमचा आणि माझ्या जन्मासाठी एक पित्याची एक मातेची गरज आहे आणि त्यासाठी आज आपण जे जीवित आहोत प्रत्येकाला एक माता आणि एक पिता आहे. कोणाला पण अधिक इथे जसं लिहिलेलं तसं नाही, परंतु त्याबरोबरच जसं जगातले माता पित्याची गरज आहे तसंच तुम्हाला एक पित्याची गरज आहे जो सुवार्तेच्या द्वारे शिक्षणाच्या द्वारे जो प्रभूमध्ये तुम्हाला काय करतो त्या येशूपर्यंत तारणारापर्यंत घेऊन जातो. प्रेज द लॉर्ड. आणि त्यासाठी तो व्यक्ती लहान पण असू शकतो, तो मोठा पण असू शकतो, तो पाळक पण असू शकतो, तो सुवार्थिक पण असू शकतो, तो आपला पती पण असू शकतो, पत्नी पण असू, कोणीही असू शकतो. परंतु एक व्यक्ती आहे ज्याच्याद्वारे तुम्हाला आणि मला ख्रिस्त कळतो. आणि इथे संत पौल करंथीकराच्या मंडळीला असं म्हणतो की तो व्यक्ती मी आहे ज्याने तुम्हाला सुवार्तेचे योग्य काय दिलेला आहे, जन्म दिलेला आहे. जन्म दिलेला आहे. आणि तो म्हणतो की इथे थांबणं का पुरेसं नाही, कारण की कोणी पण जन्मला तर तो लहानच राहतो का कायम नाही. तो बाळ असतो, तो नवजात असतो, हळूहळू तो मोठा होतो, मोठा झाल्यानंतर तो तरुण मुलगा होतो, त्याचा विवाह होतो आणि त्याच्यानंतर त्याला संतती होते, त्याला मुलगा मुलगी होतात. एक माता असो किंवा पिता असतो, तो माता आणि पिता बनतो. त्याचप्रमाणे जे तुम्हाला आणि मला ख्रिस्तामध्ये येशूमध्ये काय मिळालेलं, नवीन जन्म मिळालेला आहे. आता तिथे तुम्ही आणि मी थांबून चालणार नाही की मला जन्म मिळालेला आता मी काय करणार. आता मला संत पौलाच्या हिशोबाने किंवा पवित्र शास्त्राच्या हिशोबाने इतरांना जन्म देणार व्हायचं आहे. प्रेज द लॉर्ड. जन्म देणार व्हायला पाहिजे. आणि आपल्याला ही बाब लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे की अनेकदा अनेक लोक यामध्ये इंटरेस्टेड नसतात. या काळामध्ये 2 गोष्टी आपल्याला दिसून येतात. पहिली गोष्ट ही आहे की जे आता मॉडर्न पिढी झालेली आहे त्याच्यामध्ये स्त्रिया आपल्या मुलांचं संगोपन योग्य प्रकारे करू शकत नाही किंवा करिअरच्या बद्दल विचार करतात आणि त्यामुळे ते आपल्याला संतती होऊ देत नाही किंवा संतती लांबवतात. नंबर 2, काही विवाह उशिरा होतात, त्यामुळे त्यांचे अनेक आपण म्हणूया की शरीरामध्ये जे योग्य प्रकारे जे जन्म देण्यासाठी प्रक्रिया आहे ती उशिरामुळे ती एक तर लांबली जाते किंवा त्यासाठी ते असमर्थ असे ठरतात. आणि ह्याच गोष्टी या दिवसामध्ये अधिक संख्येने वाढत आहे. परंतु एक बाब आपल्याला जे भारतीय आहे त्या सगळ्यांना हे मान्य करावं लागेल की ज्या अर्थी आपण नंबर 1 वर आहोत त्या अर्थी आपल्याला जन्म देणारे जे आहे किंवा जन्म देणारे लोक जे आहे ते फार समर्थ आहे मुलं आणि मुलं लेकरांना जन्म देण्याच्या बद्दल, जे कदाचित युरोपमध्ये अमेरिकेमध्ये ते दिसत नाही. परंतु भारतीय लोक आजी आजोबा आई वडील चाचा काका ताऊ हे सगळे नातेमध्ये इंटरेस्टेड आहे. आणि त्यामुळे आपल्याला ज्या अर्थी देही किंवा बायोलॉजिकल जन्म देण्याच्या बद्दल आपण विचार करतो त्याचप्रमाणे हे आत्मिक जन्माच्या बद्दल देखील गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. एक माता आणि पिता त्याला झालेली संतती, एक भाऊ आणि बहीण त्याला प्राप्त झालेले रिलेटिव्ह यांच्यामध्ये खरोखर
ख्रिस्ताचा जन्म किंवा नवीन जन्म आहे की नाही हे जाणून घेणं त्याच्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. संत पौल म्हणतो, मी नव्याने जन्मलो, मला येशूमध्ये नवीन जन्म प्राप्त झाला, परंतु मी तिथे थांबणार नाही. आणि मी तिथे थांबणार नाही याचा अर्थ आहे की माझ्याद्वारे अनेक लोकांना नवीन जन्म येशूमध्ये प्राप्त व्हावा, सुवार्तेच्या द्वारे प्राप्त व्हावा. प्रेज द लॉर्ड. आणि हे कारण आहे, अनेक जण म्हणतात की का ख्रिस्ती लोक वाढले, का ख्रिस्तामध्ये जगभर एक, आता जसं आपण वचन वाचलं की उगवतीपासून मावळतीपर्यंत आज सर्वत्र ख्रिस्ती समाज का दिसतो, कारण की सुवार्तेच्या योग्य त्यांनी अनेकांना जन्म देण्याच्या बद्दल जे आज्ञा दिलेली आहे त्यांनी ती पाळलेली, ती आज्ञा त्यांनी पाळलेली आहे. आणि जर पवित्र शास्त्रामध्ये बघितलं तर काही स्त्रिया ज्या आहे ज्यांना आपण वांस असा शब्दाचा उपयोग केलेला आहे, आणि ते अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये जेव्हा संततीला जन्म देत नव्हते तेव्हा त्यांना समाज जे आहे ते तुच्छतेने बघत असताना काही स्त्रिया होत्या, त्यांना परमेश्वराने त्यांच्या कृपा केल्याने आशीर्वाद दिले. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली मातेच्या स्वरूपाचा प्राप्त झालाय सारा. सांगा, साराला कोण झाला? सारा एक माता होती, साराला ती वांज होती आणि तिला कोण मुलगा झाला, तिचं नाव काय होतं सांगा बरं? कोण होता? इसाक. कोण होता? इसाक. कोणत्या वर्षी झालंय? आपण किती तरी संदेश ऐकलेला. वयाच्या 90व्या वर्षी ते झालेले संतती आहे. जेव्हा अब्राहम किती वर्षाचा होता? 100 वर्ष. किती वर्षाचा होता? 100 वर्षाचा होता. आणि परमेश्वर त्याला म्हणतो की एक बाप लक्षात ठेवा की तुझे संतती आकाशातले ताऱ्यांच्याकडे बघ आणि पृथ्वीवरील त्या वाळूच्या कणांच्या एवढी मी करणार आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु त्याला जी संतती झालेली आहे ती इसाकच झालेली असताना त्याच्या अगोदर देखील काय झालेलं आहे आपल्याला माहिती आहे की इस्माईल, आणि मग त्याच्यानंतर इसाक झालेला आहे. आणि परमेश्वराने त्या दोघांना काय दिलेलं आहे? आशीर्वाद दिलेला आहे. आणि त्यामुळे आज जगामध्ये सर्वात जास्त जर कोणत्या पण धर्माचे लोक किंवा कोणत्याही समाजाचे लोक बघितले तर आपल्याला दिसतं की एक तर ते इस्माईल आहे किंवा ते इसाक पासून आहे. आणि हे सर्व सत्य आहे. का? कारण की त्यांना ब्लेसिंग दिलेले होते, देवाने आशीर्वाद दिलेला होता. आणि पवित्र शास्त्रामध्ये जर आपण बघितलं आणि आपण जर पवित्र शास्त्राकडे गेलो आणि पहिले उत्पत्तीमध्येच गेलो आणि उत्पत्ती याचा अध्याय नंबर 1 आणि वचन बघा 27 आणि 28 वाचा कोणाला तरी सापडलं तर. उत्पत्ती अध्याय 1 27 आणि 28. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला गेला. नर व नारी अशी ती निर्मिती झाली. देवाने त्यास आशीर्वाद दिला. देव त्यास म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पूर्ण पृथ्वी किंवा संपूर्ण पृथ्वी व्यापून टाका, अति सत्तेखाली आणा. समुद्रातले मासे, आकाशातले पक्षी, पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी यावर सत्ता गाजवा. म्हणा, सत्ता गाजवा, सत्ता गाजवा. पवित्र शास्त्रामध्ये पहिली ब्लेसिंग आली. पवित्र शास्त्राचा पहिला आशीर्वाद कोणता आहे? तो आशीर्वाद हा आहे की तुम्ही फलद्रूप व्हा आणि बहुगुणित व्हा. प्रेज द लॉर्ड. एकटं राहायचं नाही. पतीला पत्नी दिली आणि त्यानंतर काय झालं? पूर्ण पृथ्वी व्यापून टाका. पूर्ण पृथ्वी काय करा? म्हणा, व्यापून टाका. पहिला आशीर्वाद जो आलेला आहे तो बहुगुणित होण्याचा आशीर्वाद कोणाला प्राप्त झालेला आहे? कोणाला? आदम आणि हव्वेला प्राप्त झालेला आहे. ही बाब लक्षात ठेवा. पहिला ब्लेसिंगच जन्माच्या संदर्भात आहे. आता जन्म नुसतं आदम आणि हव्या संदर्भात नाहीये. त्यांनी काय लिहिलेलं? आकाशातले पक्षी पण जन्मात आले. त्याच्यानंतर त्या समयी आपल्याला असं दिसतं की समुद्रातले मासे पण आले, संचार करणारे सर्व प्राणी पण जन्मात झाले, ते पण बहुगुणित होतात.
ते पण वाढत होते की नाही? आजही वाढतात. आकाशातले पक्षी कमी झाले का? नाही. समुद्रातले मासे कधी कमी होतात का? नाही. आकाश हे जे पृथ्वीवर जेवढे आपल्या निसर्गाचे झाड ते कमी होत नाही, मनुष्य कमी होत नाही. मग दोघांमध्ये काय फरक आहे? मुळात दोघांमध्ये एक फरक आहे. एक तर त्यांनी आपल्या स्वस्वरूपात देवाने घडवलं. नंबर 2, त्यांनी वचनामध्ये सांगितलं की त्याला तुम्ही सत्तेखाली आणा. तुम्हाला आणि मला काय दिलेलं आहे? देवाने प्रभुत्व दिलेलं होतं. आदामाने हवेला की तुम्ही आहात, तुम्ही बहुगुणित देखील होणार, ते देखील बहुगुणित होणार, परंतु तुमच्या हाताखाली, तुमच्या प्रभुत्वाखाली हे वाढणार आहे. आणि ते तेव्हा पण होते आणि आज देखील आहे. तर यावरून आपल्याला असं कळतं की संतती हे परमेश्वराने दिलेलं धन आहे. आणि त्याबद्दल, त्या निर्मितीच्या बद्दल आपण जर बघितलं, ज्या संदेशाचं टायटलच आहे की त्यामध्ये आपण सांगितलेलं आहे की रिप्रोडक्शन किंवा वाढ होणं, बहुगुणित होणं, या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी एक बाब निश्चित आहे की परमेश्वराने त्यांना ब्लेसिंग दिला, आशीर्वाद दिला, त्यामुळेच ते होत होते. आणि तेच ब्लेसिंग आज देखील आहे. ते कोणाला मिळालं? इश्माईलला पण मिळाले, त्यामुळे ते बहुगुणित झाले. इसाकला मिळाले, ते पण बहुगुणित झाले. आणि आज आपण स्वतःला काय म्हणतो? पवित्र शास्त्रामध्ये आम्ही अब्राहमाचे पुत्र आणि आम्ही अब्राहमाची कन्या. त्यामुळे आज जगामध्ये हेच सर्वात अधिक संख्येमध्ये आहे. तर पहिले कोणाला दिसतं? सारा. साराला कोण मिळाला? इसाक वांचते. त्याच्यानंतर आपल्याला रिबेकाचा तो इशू आला. आणि त्यानंतर रिबेकाला कोण झाला? याकोब झाला, है ना? आपल्याला माहित आहे याकोब झाला. त्याच्यानंतर राहेल आली, परत राहेली तीच अवस्था होती. आणि राहेलला कोण झालं? योसेफ झालेला. आता इथे आपल्याला दिसतं की योसेफ कुठे गेलेला आहे? मिस्रात गेलेला आहे, है ना? आणि त्याच्या मागे याकोब गेलेला आहे. आणि याकोबचे किती लोक होते तेव्हा? 70 लोक गेले, है ना? आपल्याला माहिती आहे याकोबाला, आपल्या डॅडीला जेव्हा योसेफ म्हणे तो मिसर मध्ये, तेव्हा त्यांची संख्या किती होती? 70. किती पुत्र होते? 12 पुत्र, है ना? आपल्याला माहिती याकोबाचे किती पुत्र होते? 12 पुत्र. त्यांची पत्नी, त्यांचे लेकर, असे मिळून एक कुटुंब होतं. आणि ते कुटुंब कुठे गेले? मिस्रामध्ये गेले. परंतु जेव्हा ते तिथून निघाले, ते गेले किती होते? 70. आणि जेव्हा निघाले तर 6 लाख होऊन गेले. प्रेज द लॉर्ड. बघा, हे फलद्रूप होणार. जाताना 70, येताना 6 लाख. हे कोणाचे होते? हे सगळे अब्राहमाचे पुत्र, अब्राहमाची कन्या. परंतु आपण म्हणतो की हे याकोबाचे होतं. आणि हे तिथून परत निघालेले आणि ते परत दुधामधाच्या प्रदेशाकडे आले. त्याच्यानंतर हन्ना आली. हन्नाचं मुलाचं नाव काय होतं? है ना? बाश. आपल्या पवित्र शास्त्रामध्ये या सर्व गोष्टी दिसून येतात. आणि त्या सर्वांचा जर आपण अभ्यास केला तर सर्वांच्या नावाच्या समोर वांझ हा शब्द लावलेला होता. आणि अशा अवस्थेमध्ये देवाने त्यांना दिलं. आणि दिल्यानंतर जी संतती झालेली आहे ती संतती एक आशीर्वादित संतती ठरली. सगळ्यांची संतती आशीर्वादी ठरली असं नाही, परंतु या निवडक लोकांची आशीर्वादी ठरली. परंतु प्रियांनो, आज आपण त्या गोष्टीकडे बघत नाही. आज आपण बघत आहोत की तुम्ही आणि मी जे नवीन जन्म प्राप्त झालेले ख्रिस्ती आहोत किंवा विश्वासणारे आहोत, तुम्ही आणि मी किती लोकांना विश्वासामध्ये सुवार्तेच्या द्वारे जन्म देत आहोत. आणि हे जर तुम्ही आणि मी करत नाही तर निश्चितच तुमचं आणि माझं या विश्वासणाऱ्या व्यक्तीच्या रूपात नवीन जन्माला अर्थ होणार नाही, याला अर्थ राहणार नाही. आणि त्यासाठी आजच्या वचनामध्ये जेव्हा आपण बघतो की ह्याला म्हणतात फलदायी, की हा व्यक्ती किंवा हा पुरुष फलदायी आहे. ठाई फळ नाही तर तुम्ही आणि मी कशा प्रकारे आहो? तुम्हा आणि मला, आपण जसं स्त्रीला तो शब्द वापरतो तो शब्द त्या व्यक्तीसाठी वापरतो. आणि त्यासाठी पवित्र शास्त्रामध्ये वचन येण्यासाठी सांगतं की तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले, यासाठी की तुम्ही जावे आणि
फळ द्यावे आणि तुमचे फळ काय टिकावे. आणि मग जे काही तुम्ही देवाच्या नावाने मागाल ते तुम्हाला मिळावं. प्रेज द लॉर्ड. यस, हे आपलं जीवन आहे. या जगामध्ये राहत असताना तुम्हाला आणि मला जे फळ द्यायचं आहे ते फळ म्हणजे काय, हा प्रश्न अनेकांना निर्माण होतो की पाळक साहेब आम्ही काय फळ द्यावं, सर आम्ही कोणते फळ द्यावं. यस, तुम्हाला आणि मला फळ म्हणजेच कोणत्या पण झाडाची निर्मिती होत असताना त्या झाडाची ओळख कशावरून होते, त्या फळाच्या द्वारे होते. त्या फळाच्या द्वारे होते. तुम्ही जर वाईट पेरले तर वाईट झाड उगवणार आणि त्याचे फळ पण तसेच लागणार. आंबरटाच्या बद्दल त्यांनी लिहिलंय. परंतु तुम्ही उत्तमरित्या योग्य अशी जर बी पेरली तर योग्य असं झाड येणार आणि त्याच्याद्वारे उत्तम असे फळ मिळणार आणि त्या फळाच्या द्वारे तुमची काय होते, ओळख पडते. आणि यासाठी प्रियांनो, या जगामध्ये राहत असताना तुम्हाला आणि मला दोन गोष्टीचं महत्वाची गोष्ट आहे की जर तुमचं आणि माझं तारण झालेलं आहे, माझं तारण झालेलं आहे, माझं तारण झालंय, तर मला आणखीन लोकांना तारणाप्रत घेऊन यायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हे फळ आहे, हे तुमचे आणि माझे फळ आहे, हे तुमचे आणि माझे फळ आहे. फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही पिता आहे, माता आहे, तर तुमची कमीत कमी तुमचे मुलं तरी त्या तारणापर्यंत नेण्याची जबाबदारी तुमच्याकडे आहे. हे बेसिक झालेलं. त्याशिवाय देखील तुम्ही काय फळ देतात त्याकडे देव बघणार. परंतु तुम्ही मुलांना तर जन्म दिलेला आहे, तुमच्या घरे रांतलक तर भरपूर आहे, परंतु कोणी देखील जो देव आणि येशू ज्याने तुम्हाला तारण दिलं त्याचा लाभ तुम्ही घेतला परंतु त्यांच्यापर्यंत गेला नाही, तर तुम्ही फळ देणारे झालेले नाही. दुसरी गोष्ट ही आहे की तुम्ही आशीर्वादित ठरलेला आहात. मी आशीर्वादित आहे, मी आशीर्वादित आहे, मी येशू मध्ये आशीर्वादित आहे, तर मला इतरांना देखील आशीर्वाद देणारा करायचा, घेणार नाही. लक्षात ठेवा, काय करायचंय, देणारा करायचा आहे. म्हणजे मी जेव्हा आशीर्वाद जो मला प्राप्त झालेला मी इतर लोकांपर्यंत नेतो, ते देखील आशीर्वादित व्हायलाच हवे. कारण की तुम्ही ज्या देवाची संतान आहात, तुम्ही ज्या देवाला फॉलो करतात, तो घेणार नाही, देणारा असा देव आहे. त्यामुळे तुमच्या आणि माझ्या ठाई कोण बसतो, येशू असतो. आणि येशू जर बसतो तर तुम्हाला आणि मला तो अधिकार आहे, ती ताकद आहे, ते सामर्थ्य आहे की तुम्ही इतरांना आशीर्वाद देऊ शकता. आणि यामुळे तेव्हा जे आशीर्वाद त्यांना प्राप्त होतं आणि त्यांच्या जीवनामध्ये बदल होतो, तर ते देखील फळ देणारे झाड आणि फळ देणारे वेल असे बनतात. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी प्रियांनो, आज आपण ज्याच्याबद्दल विचार करत आहोत ते हेच आहे की मी तुम्हाला आणि मला काहीतरी जबाबदारी दिली. आपल्याला माहिती आहे की आंद्रे आणि पेत्र, शिमोन हे मासे धरत असताना प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या जवळ गेला आणि त्यांचा मासे मारताना बघत आणि त्यांना काही देखील यश मिळालं नाही, तर ते म्हणतो, येशू म्हणतो की तुम्ही हातवर काय धरणारे होते, मासे, परंतु मी तुम्हाला माणसे धरणारे करणार आहे. प्रेज द लॉर्ड. ही बाब फार महत्वाची आहे की इतक्या दिवस तुम्ही आपल्या जीवनामध्ये नोकरी करणं, व्यवसाय करणं, कुटुंब पोसणं आणि सर्व दैहिक जबाबदारी पार पडत आलेले आहात, परंतु येशूने ज्याला निवडलेला आहे तो म्हणतो मी तुम्हाला माणसे धरणारे करणार आहे. आणि वचन काय सांगतं, मग ते सर्व काही सोडून त्याच्या मागे गेले. बरोबर आहे ना, हेच लिहिलेलं आहे ते. त्यानंतर ते सर्व काही सोडून त्याच्या पाठीमागे गेलेले आहे. याचा अर्थ नाही की आपण कुटुंबाने सगळं काही सोडून द्यायचं, परंतु यानंतर जेव्हा येशू तुम्हाला निवडतो, तुमची प्रायोरिटी जी आहे ती बदलते. इतक्या दिवस तुम्ही काम, व्यवसाय, कुटुंब, जगिक दैहिक गोष्टी तुमच्या जीवनामध्ये प्राथमिकतेने करत होते. आता जेव्हा येशूने तुम्हाला निवडलेलं आहे, येशूने तुम्हाला जीवनाने तारण दिलेलं आहे, आता यानंतर तुम्ही आता ज्या प्रकारे येशूने तुम्हाला धरलेला आहे, तुम्ही देखील अनेकांना धरून येशूपर्यंत न्यायची जबाबदारी करायची. प्रेज द लॉर्ड. आणि ही बाब तुम्हाला आणि मला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपल्याला आपल्या फळांच्या द्वारे आपण किती प्रोडक्ट केले त्याद्वारे ओळखणं गरजेचं आहे. आजच मी इथे येत असताना मी चर्चा करत होतो सुरभी बरोबर आणि तिला तेच म्हटलं की आज आपण काही विशेष आहोत यामुळे नाही,
तर आपल्या वाडवडिलांनी जी सेवा केलेली आहे, आपल्या वाडवडिलांनी जी प्रार्थना केली, त्याचा लाभ तुम्हाला आणि मला मिळत आहे. प्रेज द लॉर्ड. का? कारण की त्यांनी जे बी पेरलेलं आहे ते बी आज तुमच्या आणि माझ्यामध्ये उगवत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ह्यामुळे आता तुम्ही म्हणा की पाळक आमचंच मागे कोणी नव्हतं, परंतु तुम्ही आहात ना. तुम्ही असं बी पेरा की येणाऱ्या दिवसामध्ये तुमच्या मुलांची मुलं फलदायी दिसणार. प्रेज द लॉर्ड. हा, कोणीतरी बी पेरलेला आहे, त्याचा लाभ आज तुम्हाला मिळते आणि तुम्ही देखील येणाऱ्या दिवसामध्ये अशा प्रकारे बी पेरा की त्याचा लाभ तुमच्या येणाऱ्या पिढीला मिळायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. परंतु तुम्ही तसं करत नाही. तुम्ही जे काही घेतलं तेच कमवत आहे आणि खात बसले, तर मला सांगू ते येणाऱ्या पिढीला काही देखील देणारे तुम्ही होणार नाही. आणि ही बाब तुम्ही लक्षात ठेवा. आणि यामुळे संत येशू ख्रिस्त यांनी म्हणतात की फलदायी होणं हे ऐच्छिक नाही. एक लक्षात ठेवा की बाबा ठीक आहे, करायचं नाही, तसं नाही. हे कंपल्सरी आहे. हे कंपल्सरी प्रत्येक विश्वासनाला करायचंच आहे. हे नुसतं पालकाची जबाबदारी आहे, सुवार्थिकीची जबाबदारी आहे, चर्चच्या एल्डरची जबाबदारी. जर आपण असं म्हणून त्याला सोडून दिलं तर तुम्ही आणि मी स्वतःला फसवत आहोत. तुम्ही आणि मी स्वतःला फसवत आहोत. हे बिलकुल ऐच्छिक नाही, तर हे कंपल्सरी आहे. मत्तेकृ शुभवर्तमान याचा 25वा अध्यायामध्ये आपण जाऊ. नव्या करारामध्ये आहे ते. आणि त्यामध्ये आपल्याला जेव्हा 25वा अध्याय मत्तेमध्ये जेव्हा गेलो आणि त्यामध्ये जेव्हा 26व्या वचनाकडे आपण गेलो, तर वाचा कोणीतरी मत्ते 25:26. तेव्हा त्याच्या धन्याने त्याला उत्तर दिले, हा अदुष्ट व आळशी दासा, जिथे मी पेरले नाही मी तिथे कापतो, हा मी जिथे पसरून ठेवलं नाही तिथून गोळा करतो. हा, तुला ठाऊक होते काय? तर यस, इथे एकाला 5,000, एकाला 2,000 आणि एकाला किती दिलेले आहे? 1,000. 5,000 वाल्यांनी किती कमवलं? 5,000वर आणखी किती काय मिळवलं त्यांनी? 5 5 केले, म्हणजे दुप्पट करून टाकलं. 2,000 वाल्यांनी किती केलं? आणखीन त्यांनी 2चे काय केलेले? 4 केले. 1,000 वाल्यांनी काय केलं? हा, त्यांनी पुरून ठेवलं. त्यांनी काहीच वाढ केली नाही. हे तुझा पैसा, हे घे. यस फ्रेंड, आज तुम्हाला आणि मला जो मिळालेला आहे तारण, ते तुम्ही काहीच केलं नाही. तुम्ही असंच ठेवलं आणि एक दिवस पुरले गेले. मग काय उगवणार आहे? पुरले गेलेले तुम्हीच आहे ना. काही एक पण मिळाला नाही आत्मा. तुम्ही ना तुमचे मुलं बाळा बदलले, ना तुमचे भाऊ बहीण बदलले, ना तुमच्या कोणाला ख्रिस्त मिळालेला आहे. जसे होते तसेच मरून गेले. आणि त्याच्यासाठी येशू ख्रिस्ताने आता त्याला दोष देताना एक खूप मोठा शब्द वापरला बघा. 26व्या वचनामध्ये त्याला म्हटलं आळशी दासा. म्हणजे तुला कामच करायचं नाही, तुला नुसतं फुकट खायचं आहे, जे तुला मिळालं त्याच्यावरच जगायचंय. परंतु त्याच्या अगोदर एक शब्द आणखीन वापरला त्याने. काय वापरला? दुष्टपणा आहे. हा नुसता आळशीपणा नाहीये, हे नुसतं काय काम करणार नाही. हा व्यक्ती दुष्ट व्यक्ती आहे. आणि त्यामुळे काय सांगितलं 3ऱ्या वचनामध्ये, या निरुपयोगी दासाला, हा आळशी दासाला आता जो दुष्टपणा त्याने केलेला आहे त्याचं प्रतिफळ हे आहे की त्याला अंधारात टाका, जिथे रडणे व दात खाणे आहे. त्याने फार मोठा गुन्हा केला असं वाटतं का तुम्हाला? नाही. त्याचे पैसे त्याने काय लुबाडून फसून पळून गेला का? तो नाही. तो काही असं केलं नाही. जेवढे होते तेवढेच त्याने दिले. परंतु येशू म्हणतो त्याच्या ह्या वचनामध्ये, या दृष्टांतामध्ये, की तो दुष्ट आहे. तो दुष्ट आहे कारण की त्याला जे काय दिलं आहे ते काय करण्यासाठी दिलं होतं? त्याला व्यवसाय करण्यासाठी दिलेलं होतं. व्यवसाय करण्यासाठी दिला. आज आपण बघितलं बँकेमध्ये आपण लोन घेतला. समजा आपण 5 लाखाचा लोन गेला तर 5 लाखच रिटर्न करतो का आपण बँकेला? करतो का? नाही. आपल्याला त्याच्यावर इंटरेस्ट भरावा लागतो. म्हणजे अनेकदा तर असं होतं की 5 लाखाचा 10 लाख द्यावं लागतं बँकेला रिटर्न. बरोबर आहे. आणि ते 5 लाख आपण असेच ठेवले आणि मग बँकेला म्हणा हे घे 5 लाख तुमचे परत घ्या. घेईल का बँकवाला? तुम्हाला ओ हे काय
ठीक आहे 5 लाख तर द्या, परंतु त्याचे इंटरेस्ट मिळून 10 लाख झाले. अरे साधा बँकवाला तुम्हाला तर कबूल करणार नाही. तो म्हणाला अरे बाबा ते तू व्यवसाय केला की नाही, का काय केलंय ते सोड, तू मला 5 लाखाचे माझे इंटरेस्ट मिळून 10 लाख दे. नाही दिलं तर काय होणार आहे? तुम्हाला जेलमध्ये टाकण्यात येईल, गुन्हा आहे तो. हे जगातलं साधं लॉजिक आहे. आणि आपल्याला नवजीवन, आम्हाला तारण हे मिळालेलं आहे. आणि आपण म्हणतो आम्ही काहीच करणार नाही आणि आम्ही यीशु के दिन एक दिन स्वर्ग जाएंगे, पिता के सामने खड़े रहेंगे तो क्या देंगे? काहीच नाही बाबा, आम्ही काहीच नाही, अकेले आहेत आणि अकेलेच जा रहे. असं होणार नाही. आणि स्पष्ट येशू म्हणतो अरे दुष्ट दासा. किती कठीण बोलला शब्द हा, दुष्ट. आणि दुष्ट लोकांची शेवट काय हे देखील त्याने लिहिलेलं. आणि त्यामुळे ही बाब लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण हे कार्य करत नाही तेव्हा शाप काय येतो हे देखील बघितलंय. मार्क शुभवर्तमानामध्ये देखील आपल्याला अशाच प्रकारचं एक दिसतं की ज्याला दिलेलं होतं परंतु त्यांनी त्याचं रिटर्न केलं नाही. 11व्या अध्यायामध्ये आपल्याला असं दिसतं. आणि याच्या 12व्या वचनामध्ये अंजिराच्या निष्फळ झाडाचा दाखला त्याने दिलेला आहे. कारण की झाड आहे आणि झाड जे आहे ते येशूला किंवा जगाला कसं झाड पाहिजे? फळ देणारं झाड पाहिजे. शोचे झाड नको. शोचे झाड घरामध्ये लावतो आपण आणि ते नुसतं दिसायला उत्तम राहतं, ते डेकोरेशनसाठी असतं, परंतु त्याच्यापासून काही फळ मिळतं का तुम्हाला? ते घरात झाड लावलं किंवा बगीच्यात झाड लावलं तर तुमचं पोट भरल का त्याच्यावर? नाही. कारण की ते झाड जे शोचं झाड, येशू म्हणतो तुम्ही शोचे झाड होऊ नका. 11व्या अध्यायामध्ये मार्क शुभवर्तमानाने 13व्या वचनामध्ये लिहिलं की त्यांनी पाल्याने भरलेलं एक अंजिराचं झाड दुरून दिसले आणि कदाचित त्यावर काहीतरी मिळेल या अपेक्षाने येशू जेव्हा त्याच्या जवळ जातो तेव्हा त्याला पाल्याच्या शिवाय तिथे काही देखील आढळलेलं नाही. पाल्याच्या शिवाय काही देखील आढळलेलं नाही. ते झाड आहे, त्याची भरभराट आहे, त्याची प्रगती आहे, त्याला हिरवळ आहे, तो आकाराने मोठा आहे, तो सर्व काही आहे. परंतु त्या झाडाला कोणतं झाड म्हटलं बरं? कोणतं झाड म्हटलं त्याला? कोणतं झाड आहे ते? बोला. अंजिराचं झाड. अंजिराचं झाड. अंजिराच्या झाडाला काय लागायला पाहिजे? काहीच नाही लागत का? नावच अंजिराचं झाड म्हणजे त्याला काय लागणार आहे? अंजीर लागायलाच पाहिजे. कोणीतरी लावलं असणार आणि त्याची अपेक्षा असेल की ह्याच्यातून अर्जिन मिळेल, परंतु तिथून अर्जिन मिळत नव्हते. आणि पुढे असं लिहिलं की त्याचा सीझनच आला नव्हता, परंतु निदान कच्चे फळ तरी दिसायला हवे होते. कच्चे फळ तरी दिसायला, कारण की सीझन जरी नाही आला परंतु आता ते पीक कापणीच्या अगोदर काहीतरी त्याच्यामध्ये कच्चे फळ तरी, परंतु काहीच देखील आढळले नाही. आज प्रियांनो, ठीक आहे तुम्ही फार मोठं कार्य करत नाही, फार पक्क काम केलं नाही, पण कुठेतरी थोडं तरी काम दाखवा ना. प्रेज द लॉर्ड. आम्ही काहीच नाही, कच्चे फळ पण देत नाही, पक्के तर नंतरची गोष्ट आहे. निदान तुम्ही कुठेतरी कार्य करत आहे, सुरुवात कुठेतरी केली आहे, कच्चं काम सुरू केलेलं आहे. कुठेतरी आपण आपल्या आचरणाच्या द्वारे, आपल्या जीवनाच्या द्वारे, आपल्या बोलण्याच्या द्वारे, आपल्या मंदिराच्या द्वारे, आपल्या धार्मिकतेच्या द्वारे, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवेच्या द्वारे कुठेतरी थोडंफार काम तर सुरू करा ना. पुढचं काम आशीर्वादित करण्याचं काम देवाचं आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु काहीच करत नाही, नुसतं पूर्णच ठेवलेलं आहे, तर हे दुष्ट दासाच्या शापासाठी कारणीभूत ठरणार आहे. आणि ही बाब गंभीर बाब आहे. काही लोक हे म्हणतात की जाऊ दे आता म्हातारा झालं ना मग मी करेल, किंवा काही म्हणतात की अद्याप माझा काहीच मलाच माहित नाही, तुम्ही कोणाला शिकवल. हा देवाचा दोष नाहीये. देवाचा दोष आहे का? हे मंदिर हे देवाने उभारून दिलेलं आहे, एक पाळक तुम्हाला दिलेलं आहे, पवित्र शास्त्र आपल्यामध्ये दिलंय आणि शिकवण्यासाठी पवित्र आत्मा आमच्यामध्ये दिला. आणखी काय द्यायला पाहिजे देवाने? परंतु जर लोक आलेच नाही आणि ते निश्चितच ह्या बायबल बद्दल किंवा त्याच्या शिक्षणाबद्दल, त्याच्या आज्ञा पालनाबद्दल त्याला काहीच माहित नाही, तर हा देवाचा दोष आहे का? सांगा, देवाचा दोष आहे का? नाही. आपण आपल्या पोटासाठी, आपल्या पाण्यासाठी, आपल्या घरासाठी, आपल्या कुटुंबासाठी श्रम करतो, पैसा कमवतो. विद्यार्थी शाळेला जातात, ज्ञान कमवतात. व्यायाम करणारे लोक जिम मध्ये जातात आणि बॉडी कमवतात, परंतु आध्यात्मिक काहीच कमवत नाही. आणि त्याचा परिणाम हा होतो, हे बाब दिसून येतं की त्यांना काही देखील देता येत नाही. आणि पुढे वचनामध्ये 11व्या अध्यायामध्ये काय लिहिलेलं आहे? 21व्या वचनामध्ये 11:21 मध्ये मार्क, तेव्हा पेत्राला आठवण झाली आणि म्हणाला, गुरुजी
आपण ज्या अंजिराच्या झाडाला शाप दिला आहे ते वाळून गेलेले आहे ते पहा. कारण की येशूने काय म्हटलं बघा, तिथे काय म्हटलं होतं, काय शाप दिला होता येशूने 14व्या वचनामध्ये. तेव्हा तो त्याला म्हणाला, यापुढे तुझे फळ कधीही न खाल्ले जाओ. यापुढे तुझे फळ कधी नाही खाल्ले जाओ, म्हणजे आता तुला कधी फळ येणार. हो प्रियानो, देव वाट बघतो, देव वाट बघतो. आपण यामध्ये एक उदाहरण देखील बघितलेलं आहे की यंदाच्या वर्षी मी त्याला खत देईल, या यंदाच्या वर्षी पाणी देईल, असा माळी सांगतो त्या मालकाला, कारभारीला 1 वर्ष आणखीन राहू दे. हो प्रियांनो, 1 वर्ष आणखीन राहू दे. आज तुम्हाला आणि मला जे वचन मिळालेलं आहे, जे जीवन मिळालेलं आहे, जे कुटुंब मिळालेलं आहे, जे घर मिळाले, जे शेजारी मिळाले, एवढं मोठं राष्ट्र मिळालेलं आहे, देव म्हणतो हा काही काम करत नाही, मला दिसत आहे. 3 वर्षापासून मी बघतोय, त्याला पाणी देतलं जातंय, त्याला खत दिलं जातंय, त्याची निगा राखली जाते, परंतु फळ काही हा देत नाही. तेव्हा जो त्यांचा ओनर असतो किंवा तो कारभाराचा, जाऊ दे या वर्षी याला काढून टाका, परंतु तो म्हणतो नाही, 1 संधी आणखीन दे. जुन्या कराराकडे जर आपण बघितलं तर आपल्याला माहित आहे की फळ देणाऱ्याला लगेच छाटलं जातं, कारण की तिथे शाप होता. परंतु येशू ख्रिस्तांच्या नव्या करारामध्ये आणखीन 1 वर्ष संधी द्या. येशू आणखीन 1 वर्ष संधी द्या. मग शाप कुठे गेले? हो प्रियांनो, ओल्ड टेस्टमेंट मध्ये जे शाप दिसतात, जुन्या करारामध्ये जे शाप दिसतात, ते प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःवर घेतले. प्रेज द लॉर्ड. वधस्तंभावर तुमचे आणि माझे शाप येशूने आपल्या मस्तकी घेतले आणि म्हणतो की हे वांज असतील, हे काही काम करत नसतील, हे फळ देत असतील, हो देवा 1 आणखीन संधी दे, माझ्याकडे बघ, मी यांच्यासाठी रक्त सांडलेलं आहे, मी यांच्यासाठी बलिदान केलेलं आहे, मी यांच्यासाठी आपलं जीवन अर्पित केलेलं आहे, यासाठी की कृपेचा काळ आहे आणि याला 1 वर्ष आणखीन मौका द्या, 1 समय आणखी द्या. कदाचित हा सुधरेल, हे सुधरेल आणि येणाऱ्या दिवसामध्ये ती फळ देईल, हा व्यक्ती फळ देईल. परंतु ह्या कृपेचा काळ नेहमी चालणार आहे का? एक तर तुमचं आणि माझं मरण येईल, संपून जाईल, किंवा येशूचं आगमन होईल तेव्हा संपून जाईल. हा अनंत काळासाठी तुम्हाला दिलेला समय निश्चितच नाही. आणि एक गोष्ट आणखीन लक्षात ठेवा की जितके लवकर तुम्ही कार्य सुरू करतील तितके जास्त फळ तुम्हाला मिळेल. बरोबर आहे की नाही? जितक्या लवकर तुम्ही बिझनेस मध्ये तुमचा पैसा लावला आणि म्हणता आता पैसा लावून दिलेला आहे, आणि जर पैसा लावून दिलेला आहे तर मग काय आहे, आता लगेच कामाला जर तुम्ही सुरुवात केली तर तुम्ही म्हणणार आता पैसा मी तसाच ठेवतो, 10 वर्षानंतर खर्च करतो, तुम्हाला लॉस गेला आलेला आहे. तो पैशाची किंमत राहील का 10 वर्षानंतर? नाही. आणि यासाठी ही बाब तुम्हाला आणि मला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की त्वरित तुम्हाला मला कार्य करा. जसंच मला तारण मिळालं, जसंच मला सार्वकालिक जीवन मिळालं, जसंच मला तारण मिळालं, मी इतरांना जेव्हा त्याचा घोषणा करायला सुरुवात केली तर मला जास्तीत जास्त माझ्या मृत्यूपर्यंत किंवा येशूच्या आगमनापर्यंत जास्तीत जास्त फळ देणार होईल. कदाचित सुरुवातीला फळ कच्चे असतील, कदाचित तेवढे परंतु पवित्र आत्मा देवाच्या सामर्थ्याच्या द्वारे ते पक्के फळ होऊन येणाऱ्या दिवसामध्ये, जसं संत पाऊल म्हणतो की तुम्ही एक माझे पुत्र आणि कन्या आहात, ज्याला मी सुवार्तेच्या द्वारे जन्म दिलेला आहे, तसे तुम्ही अनेकांना जन्म देणार होणार. आणि या दिवसामध्ये एक शब्द खूप वापरला जातो, स्पिरिच्युअल फादर, की हे पाळक, हे सुवार्तिक, यांच्याद्वारे मला तारण प्राप्त झालं, यांच्याद्वारे मला जन्म सुवार्ता कळाली, त्यामुळे आता हे माझे धर्ममाता आणि धर्मपिता आहेत. प्रेज द लॉर्ड. अनेक जण जेव्हा साक्ष देतात की तुम्हाला तारण कसं प्राप्त झालं, तुम्हाला तारण कुठे मिळालं, तर ते सांगतात की मी या मीटिंगला गेलो होतो, मी या प्रार्थनेला गेलो होतो आणि मी हा संदेश ऐकला आणि माझं जीवन बदललं. प्रेज द लॉर्ड. मला या प्रकारच्या सेवकांनी किंवा या प्रकारच्या सेविकांनी माझ्या जीवनामध्ये त्या वचनाच्या द्वारे जेव्हा पेरणी केली, मला त्या तारणाचा लाभ मिळालेला आहे. आणि अशा प्रकारे तो व्यक्ती काय झालेला आहे, माझ्यासाठी एक विशेष आशीर्वाद घेऊन आलेला. प्रेज द लॉर्ड. आणि हीच बाब तुमच्या आणि माझ्यासाठी देखील लोकांनी म्हणायला पाहिजे. कदाचित ते तुमचे मुलं असतील,
कदाचित ते तुमचे नातवंड असतील की माझ्या आईने, माझ्या डॅडीने, माझ्या पप्पाने, माझ्या मावशीने, माझ्या आजोबाने, माझ्या आजीने मला जे काही शिकवलंय त्यामुळे मी आज तारलेला आणि निश्चितच त्या येशूमध्ये चाललेला व्यक्ती झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. यस, हे फळ देणार, हे फळ देणार आहे. परंतु जर तुम्ही तसं काही केलंच नाही तर तुम्ही निष्फळ राहतात. आणि ज्या अर्थी तुम्ही आणि मी निष्फळ होतो, तुम्ही त्या व्यक्तीसारखे ज्यांनी पैसा पुरून ठेवला, अधिकारी आला, जाब विचारला गेला, न्यायासनाच्या समोर उभे राहिले, तेव्हा काय हा चित्र दिसलेलं आहे? तो म्हणतो, अरे दुष्ट दासा, अरे आळशी दासा, तू जरी त्याला कर्ज जरी दिलं असतं, कुठेतरी तू त्याला व्याजावर जरी दिलं असतं, काहीतरी मिळालं असतं, परंतु तू काहीच केलेलं नाही. आणि यासाठी प्रियांनो, सर्वात प्रथम तुम्हाला आणि मला काय मिळालंय हे जाणून घेणं महत्वाचं आहे. आणि आपल्याला असं दिसतं की जर तुम्ही काही करणार नाही, त्या प्रकारे येशूने त्या झाडाला शाप दिला, तुला कधीच फळ येऊ नये. आता काय झालं, कधीच फळ येऊ नये म्हणजे काय असतं सांगा बरं? त्याला फळ नाही लागणार, बरोबर आहे. पण तो तसंच घडलं का? नुसतं तसंच घडलेलं दिसलं का चित्र? बघा, येशूने काय शाप दिला होता, तुला कधी देखील फळ न लागो. परंतु पेत्र काय म्हणतो, ते झाड पूर्णपणे सुकून गेलेलं आहे, बरोबर आहे ना? ते झाड पूर्ण मुळापर्यंत सुकून गेलंय. अरे शाप काय दिलाय, घडतं काय? यस प्रियांनो, तुम्हाला आणि मला जे फळ देण्यासाठी जर या जगामध्ये आणि प्रत्येकाला जर ठेवलेलं आहे आणि तुम्ही जर फळ देत नाही तर तुम्ही त्या शापामुळे, देवाच्या क्रोधामुळे, देवाच्या न्यायामुळे पूर्णपणे सुकून जाणार आहात. कारण की ते झाड देवासाठी कोणत्याही कामाचं झाड नाही. ते झाड कोणत्याही कामाचं नाही. आज त्या झाडाला काय केलं, देवाने वाढवलं, देवाने त्याला भरपूर पानं दिले, त्यांनी खूप त्याची समृद्धी भरभराट करून दिली. परंतु जे कामासाठी त्याला या जगामध्ये ठेवलं होतं की त्याने अंजीर द्यावं, ते अंजीर तो देऊ शकला आणि त्यामुळे त्याला सुकून जावं लागलं. तुम्हाला आणि मला असं वाटतं का प्रियांनो? आज विचार करा की मी नुसतं पैसे कमवायला जगात आलो. तुम्हाला आणि मला असं वाटतं का मी नुसतं ज्ञान, बुद्धी आणि पद कमवायला जगात पाठवलं? तुम्हाला असं वाटतं की माझ्या मुलाबाळांचं संगोपन करून मी त्याला ऑफिसर बनवलं, मी वेगवेगळ्या पदावर पोहोचवलं, मी घरदार बांधले, जमीन इस्टेट कमवली, नाव कमवलं, पद कमवले, मेडल कमवले म्हणजे झालं? जर असं तुम्ही समजत आहात तर तुम्ही निष्फळ झाडाप्रमाणे आहात. तुम्हाला आणि मला हे सर्व काही देवाने दिलेलं आहे त्या झाडाप्रमाणे. परंतु देव आलाय तुम्हाला आणि मला या जगामध्ये काय, कशासाठी निर्मित केलंय? प्रजननासाठी निर्मित केलंय, रिप्रोडक्शनसाठी, की जावं आणि तुम्ही फळ द्यावं आणि ते फळ टिकावं. प्रेज द लॉर्ड. आणि ही बाब तुम्हाला आणि मला लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्यासाठी तुम्ही निष्फळ झाडासारखे होऊ नये. मत्ते याच्या 21व्या अध्यायामध्ये आपल्याला पुढे असं दिसून येतं, मत्ते शुभवर्तमान 21 अध्यायामध्ये आणि त्यामध्ये 40 आणि 41 वचनामध्ये तो येणे प्रकारे म्हणतो की तर मग द्राक्ष मळाचा धनी जेव्हा येईल तेव्हा तो माळ्याचं काय करेल? काय करेल द्राक्ष मळाचं? तेव्हा तो म्हणे, ते त्याला म्हणाले की तो त्या दुष्ट दासाचे हाल हाल करून त्यांचा नाश करील आणि जे माळी हंगामी त्याला फळ देतात अशा दुसऱ्यांकडे तो द्राक्ष मळा लावून देईल. म्हणजे एक माळी जे होते ते नुसते टाइमपास करत होते, त्यांना मळा दिलेला, त्याला झाडं दिलेलं, त्याला जबाबदारी दिली, परंतु त्यांनी काही त्याचा काप केलं नाही. परंतु जेव्हा येशूने बघितलं की एक आणखीन दुसरा माळी आहे, तो व्यवस्थित जबाबदारी पार पाडतो, एक दुसरा माळी आहे जो व्यवस्थित कार्य करतो, मग जो काम करत नाही त्यांचं हालहाल करण्यात येतील, त्यांच्यापासून ते काढून घेण्यात येईल, आणि जो काम करतो त्याच्या हातात देण्यात येईल, जो काम करतो त्याच्या हातात देण्यात येईल. हो प्रियांनो, येशू देव जास्त वेळ तुम्हाला आणि मला वाट बघत तुमच्यावर कृपा 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 करत राहणार असं नाही. त्याला दिसतं की अरे हा एवढं संधी देऊन काम जर करत नाही तर तुम्ही नाही फळ देणार, तर देव काय करत? दुसऱ्याकडून काम करून घेईल, जे काम करणारे लोक. परंतु ज्यांनी काम केलं नाही त्यांना काय करावं लागल? वचन सांगतं की त्याला देवाच्या क्रोधाला सामोरे जावं लागल.
क्रोधाला सामोरे जावं लागलं. एक लक्षात ठेवा, तर तुम्ही आपल्या मुलांना, आपल्या शेजाऱ्यांना, आपल्या कुटुंबियाला जर काही देखील दिलेलं नाही, तर देव त्यांचं जर तारण करायचं तर कोणा दुसऱ्यांकडून करून घे. परंतु तुम्ही आशीर्वादाची संधी जी आहे, आशीर्वादाची संधी ती तुम्ही गमावलेली आहे. आणि यासाठी तुम्ही आणि मी ही बाब लक्षात ठेवणं अतिशय महत्वाचं आहे. एक सुवार्तिकाच्या बद्दल मी सांगतो आणि संपवतो. आणि त्यामध्ये अमेरिकेचे एक आहे ओजस, आणि त्यांचं नाव आहे चार्ल्स फिनी. फोटो टाका, चार्ल्स फिनी. हे एक सुवार्तिक होऊन गेलेले मोठे, आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की नुसतं मोठे आहे म्हणून त्यांचं नाव आहे, परंतु पवित्र शास्त्रापूर्ण अशाच व्यक्तीने, कॅरेक्टर्सनी भरलेले, ज्यांनी मोठं कार्य येशूसाठी केलं. परंतु हे चार्ल्स फिनी जे होते ते 1792 मध्ये त्यांनी अमेरिका आणि त्याचप्रमाणे ब्रिटनमध्ये आणि युरोपमध्ये फार मोठं कार्य केलं, खूप मोठं कार्य केलं. आणि 40 वर्ष त्यांनी सेवा केलेली जॉर्ज फिनीने. आणि ही सेवा करत असताना त्यांच्याबद्दल असं लिहिलेलं आहे की त्यांच्या घरातले लोक बिलकुल धार्मिक नव्हते. त्यांना चर्चला जाणं, मंदिराला जाणं बिलकुल आवडत नव्हतं. त्यांना काय देवामध्ये इंटरेस्ट नव्हता. आणि त्यामुळे यांची पण जडणघडण तशीच झाली, कारण की घरी वातावरणच नाहीये, चर्चला जाणं नाहीये, चर्चला येणं नाही. त्यामुळे ते तसेच म्हणजे ख्रिस्ती होते, परंतु एक अविश्वासणाऱ्या लोकांप्रमाणे, नास्तिक व्यक्तीप्रमाणे ते जगत होते. आणि त्या समयी मग ते कायद्याचं शिक्षण, लॉ ज्याला म्हणतो, कायद्याचं शिक्षण घेण्यासाठी जेव्हा कॉलेजमध्ये गेले, तर शिकत असताना पुष्कळ जागेला त्यांना कायद्याच्या शिक्षणामध्ये बायबलचे रेफरन्सेस मिळायला लागले, पवित्र शास्त्रातले लेफ्ट. आता तिकडच्या कायद्यामध्ये ख्रिश्चन कंट्री असल्या कारणाने त्याच्यामध्ये पवित्र शास्त्रातल्या अनेक गोष्टी त्याच्यात आहे, आणि ते आज देखील आहे. आणि ते कायद्याचं शिक्षण ते घेऊ लागले असताना ते पवित्र शास्त्राचे काही रेफरन्सेस त्याला मिळायला लागले. आणि मग ते पवित्र शास्त्र मग आता त्यांना उघडायला भागच पडलं. पहिले तर उघडावं नाही लागत, आता शिकायचं म्हटलं तर ते रेफरन्स कुठून मिळणार, ते पवित्र शास्त्रात मिळणार. आणि ते त्या हिशोबाने पवित्र शास्त्र वाचू लागले. आणि वाचता वाचता त्यांना वाटलं की अरे, या सगळ्या गोष्टी, मी ख्रिश्चन आहे, माझ्या लहानाचा मी मोठा झालो, माझे आई वडील लहानाचं, माझे आजी आजोबा हे चर्चला जाते, ह्यांनी काहीच सांगितलं नाही मला, ह्यांनी काहीच शिकवलं नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी आता मी कॉलेजमध्ये झालो तेव्हा मला कुठे माझ्या अभ्यासक्रमातून हे शिकायला मिळत आहे. आणि त्यांना ते वचन जसं जसं ते रेफरन्स शोधू लागले, हळूहळू त्यांनी लॉचा अभ्यास कमी केला आणि पवित्र शास्त्राचा अभ्यासाकडे वळले. त्यांना कळालं की अरे, हा काहीतरी आता मला करायला, ते आता मी बाजूला करतो, आणि हे शास्त्र वेगळं शास्त्र वाटतं, हे पॉवरफुल शास्त्र. कारण की त्यांच्या घरामध्ये अशा प्रकारे फार चर्चला जाऊन प्रार्थना करणं वगैरे न. आणि अनेकदा अनेकांच्या जीवनामध्ये असंच होतं की त्यांना बायबल वाचतात, खूप छान, बाळकसाहेब खूप आशीर्वाद मिळाला, बाळकसाहेब खूप शांती मिळाली, बाळकसाहेब खूप सुंदर वाटलं, हे सगळं वाटतं. आवडत होतं, खूप शांती मिळत होती, परंतु त्या पुढे ते काही जात नव्हते. आणि मग हळूहळू काही 2-3 वर्ष गेले आणि त्यांच्या जीवनामध्ये मनात ते काही प्रश्न झगडायला लागला की काय इतकंच आहे का. आता मी जर लॉचा अभ्यास केला असता, मी LLBचा अभ्यास केला असता, तर मी कुठे उभं राहिला असतो, कोर्टमध्ये उभं राहिला असतो, आणि मी त्या लोकांसाठी झगडलो असतो, त्यांच्यासाठी मी केस लढलो असतो, जिंकलो असतो. आणि येशू ख्रिस्तासाठी वचन मी वाचलं आणि आता कोणासाठीच काही लढत नाही, मी नुसतं हसतो आणि बसतो आणि गप बसतो, हे काही योग्य नाही. निश्चितच ज्या प्रकारे अपराध्यांना वाचवण्यासाठी मी तिथे कोर्टमध्ये त्यांची केस स्टँड करतो, त्याचप्रमाणे या जगामध्ये जे अपराधी त्यांच्यासाठी कोण उभं राहील,
त्यांच्यासाठी आता मला उभा राहायला पाहिजे असं त्यांना कुठेला वाटलं. परंतु त्यांना तरी मनामध्ये भीती वाटत होती की मी हे कसं करणार. मग काय करायचे ते म्हणे, मी घरी जायचं, गपचूप दार बंद करायचं, कोणाला कळत नाही असं बघायचं आणि मग प्रार्थना करायचं. परंतु हळूहळू मग मला कळायला लागलं की हे लुकी छुपी बावते किती दिवस करणार मी. आणि मग घरच्या लोकांना कळलं की दार बंद करून करतो तरी काय भानगडात. आणि मग काय झालं, मग मलाही विचित्र वाटायला लागलं. मग एक दिवस त्यांनी म्हटलं आता घरात सगळ्यांना आता हळू कळायला लागलं की हा प्रार्थना करतो. हसायचे लोक माझ्या घरचे, काय प्रार्थना मिळता करतो. कारण की आपल्याला माहिती आहे जे विश्वासच नसतात त्यांना ते टिंगल वाटते की हा रूम मध्ये बनतो काय, गुडघ्यावर येतो काय, उपास करतो काय, प्रार्थना करतो काय. मग त्याने ठरवलं की मी जाऊन अरण्यामध्ये जंगलमध्ये प्रार्थना करत. आणि मग जंगलामध्ये ते गेले आणि जंगलामध्ये प्रार्थना केली. मग सगळीकडे बघत, तिकडे कोणी बघणार आहे का, कोणी बघणार, कोणीच नाही बघणार. आणि मग ते तिथे जाऊन अरण्यात प्रार्थना करत होते की देवा तू मला उभं तर चोर आणि लबाड लोकांसाठी केलेलं आहे, परंतु आता मला जगामध्ये नुसते चोर लबाडच नाही तर पापी लोक बहुत संख्येमध्ये दिसत आहे. त्यांच्यासाठी प्रभू मला वकिली करायची आहे. देवाने त्याला दर्शन दिलं. प्रेज द लॉर्ड. त्यांना प्रकाश चमकला. अंधार होता जंगलामध्ये आणि अंधारामध्ये प्रकाश चमकला आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याला दिसला. आणि वकिलीसाठी केलेले आहे. परंतु आता मी तुला ख्रिस्ती लोकांची जे पापात आहे, अधर्मात आहे, शापात आहे, वेड्यात आहे त्यांना मुक्त करण्याची जबाबदारी मी देत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि हे कार्य तुला करावं लागणार. इतक्या दिवस तू ख्रिस्ती होता परंतु ख्रिस्त तुझ्यामध्ये नव्हता. तू निश्चितच एक विश्वासाच्या घरामध्ये जन्माला परंतु विश्वास तुझ्यामध्ये नव्हता. परंतु आता मी तुला निवडलेला आहे यासाठी की तुला वकील नाही तर तुला आज ख्रिस्तासाठी वकिली करायची आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तो तेव्हा त्याने आपल्या जीवनामध्ये 1,00,000 लोक ख्रिस्तामध्ये आणले. प्रेज द लॉर्ड. 1-2 नाही, 1,00,000 लोक. चार्ल्स फिनी झालेला आहे. 40 वर्ष त्यांनी मिनिस्ट्री युरोप आणि अमेरिकेमध्ये केले. आणि तो जात असताना त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे की एका कंपनीमध्ये मी एक मोठ्या शहरामध्ये सभा घेत होतो आणि सभा घेत असताना एक मोठी कंपनी होती, कापडाचं फॅक्टरी होती आणि सर्व लोक गावातले माझ्याकडे आले. परंतु त्या कापडाच्या फॅक्टरीमधले हजारो कर्मचारी काम करायचे परंतु त्याच्यामधले नुसते 2-4 लोक माझ्याकडे आले. आणि मग लोकांनी सांगितलं की ते कंपनीचे मालक खूप कडक आहे, ते सोडतच नाही, काम 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 करून घेतात. आणि मग त्यांनी ठरवलं की मी आता त्या कंपनीमध्ये जाणार आहे आणि त्या कंपनीमध्ये त्या मालकाला जाऊन भेटणार आहे. आणि त्यांनी आपल्या साक्षमध्ये असं सांगितलं की जसंच मी कंपनीमध्ये गेलो सगळे काम करणारे लोक त्यांना मी बघितलं. जिथे जिथे मी जात होतो तिथे तिथे प्रायश्चित्ताचा आत्मा, पश्चाताचा आत्मा त्यांच्यावर उतरत होता. ते रडत होते, खाली पडले, शोक करू लागले, त्यांचे पाप अधर्म दिसले. आणि काही वेळानंतर काय झालेलं, ते पूर्ण कंपनीचे कामगार होते तिथेच काम करत असताना ते रडू लागले आणि पश्चाताप करू लागले. प्रेज द लॉर्ड. मालकाने कंपनी बंद केली. मालक म्हणे अरे बापरे, मला दिसतं पैसा आणि लाभ आणि प्रॉफिट कमवण्यापेक्षा मला आत्मे कमवणं हे महत्वाचं असं वाटतं. इतक्या दिवस मला असं वाटत होतं की या मजुरांच्या द्वारे मी मेहनत करून प्रॉफिट कमवून मोठा श्रीमंत होईल. परंतु आज फिनी साहेब तुम्ही आमच्याकडे आला आणि येशू ख्रिस्ताचा सामर्थ्याचा संजीवनाचा आत्मा आमच्यावर उतरल्यानंतर आता मला कळालेलं आहे की मी जो बिझनेस करत आहे तो बिझनेस आता मला बदलावा लागणार आहे. यापुढे मी आता आत्म्या जिंकण्याचा बिझनेस करणार आहे. प्रेज द लॉर्ड. यस प्रिया. हा एक वकील होता परंतु त्यांनी आपला बिझनेस बदलला आणि तो काय केलेला, सुवार्थिक आणि सेवक बनला. इथे आपल्याला दिसतंय कपड्याचा कारखान्याचा मालक होता, त्याने आपला बिझनेस बदलला. दोघांनी एकच ठरवलं की मला देवाने जगामध्ये दिलं तर बहुत होतं, एकाला वकिली दिलेली, एका खरं काम हे आहे की माझ्या बरोबर असलेले लोक, माझ्या बरोबर असलेले समाज, माझ्या बरोबर असलेले माझे नातलग त्यांना ख्रिस्त कसा कळायला पाहिजे ही माझी जबाबदारी आहे. प्रेज द लॉर्ड. यस. हे मोठे सेवक, हे मोठे दास यांच्याबद्दल जेव्हा तुम्ही आणि मी वाचतो तेव्हा आम्हाला एक गोष्ट कळून येते
हे तुमचे आणि माझ्यासारखेच मनुष्य होते, परंतु क्लेश, संकट, समस्या, वादळ आणि तुफान त्यांच्या जीवनामध्ये आले, परंतु ते मागे घाबरले नाही, कारण की त्यांना माहित आहे की ज्यांची सेवा मी करतो त्याचं नाव प्रभू येशू आहे, आणि तो या जगामध्ये सगळ्यात मौल्यवान गोष्ट जी असते ती आहे त्याचा प्राण. त्यांनी प्राण जाऊपर्यंत आणि प्राण देवाची आज्ञा पूर्ण करणार आहे असं म्हणून आपलं जीवन अर्पित केलेलं. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे जेव्हा तो कबरेतून बाहेर आला, तो पुनरुत्थित झालेला आहे, त्याच्याद्वारे आज संपूर्ण जग एक नवीन जीवनाकडे वळत आहे. कारण की ते म्हणतात, येशूप्रमाणे ते म्हणतात की जगणे मला ख्रिस्त, मरणे हे मला लाभ आहे. हे संत पौल सारखे लोक आले आणि त्याबरोबरच येशू ख्रिस्ताचं वचन सांगितले, तू मेला असला तरी घाबरू नको, पुनरुत्थान व जीवन मीच आहे, तू मेला असला तरी जगेल. प्रेज द लॉर्ड. परंतु प्रियांनो, आज आपण अनेक जण असे ख्रिस्ती आहेत जे ख्रिस्ती आहेत, परंतु ते जगतच नाही, ते पापामध्ये, अधर्मामध्ये, अशुद्धतेमध्ये मेलेले आहे. आणि जर मेलेले आहे तर ते काय स्वतःहून देणार आहे? मेलेला व्यक्ती काही देऊ शकतो का? मेलेला व्यक्ती काही देऊ शकतो? काही देऊ शकत नाही, कारण की सर्व काही संपलेलं असतं, तो काही करू शकत नाही. आणि आज प्रियांनो, आज तुम्हाला आणि मला येशू ख्रिस्त हेच विचारत आहे की तुला मी एक फळ देणारं झाड असं बनवलेलं आहे, फळ देणारा एक व्यक्ती बनवलेला आहे, तुला मी निवडलेला आहे, तुला मी तारण दिलेलं आहे, तुला मी जीवनच नव्हे तर युगानुगाचं जीवन दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु हे जीवन नुसतं तुला पुरण्यासाठी, जपण्यासाठी, अवॉर्डसाठी, मुकुट घेण्यासाठी दिलेलं नाही. तुझ्या बरोबर अनेक लोक पण मी दिलेले आहे, आणि ते लोक जर येशूला ओळखत नाही, येशूच्या बद्दल ते जाणत नाही, तर तुला त्यांना काय करावं लागेल? ख्रिस्तामध्ये जन्म द्यावा लागणार आहे. प्रेज द लॉर्ड. ते जे जीवन तुला मिळालं ते जीवन त्यांच्यापर्यंत न्यायचं आहे, म्हणजे त्यांना नवजीवन प्राप्त होईल. प्रेज द लॉर्ड. जे जीवन तुला प्राप्त झालं, जे तारण तुला प्राप्त झालं, जे आनंद तुला मिळालेलं ते तुला त्याला द्यायचं आहे. आणि अशा जर तू करशील तर तू फळ देणारा झाड होशील, तू फळ देणारा झाड होतील. आणि जर फळ देणारा झाड तू होशील तर एक वेळेस तू देव म्हणणार आहे, शाबास भल्या विश्वासू दासा, तू थोडक्याबद्दल विश्वासू होता, तुला 10 लोक दिले, 10 लोकांना तू आणखी सुवार्ता सांगितलंय, आता मी तुझी नेमणूक बहुतांवर. तिथे पण ड्युटी नाही संपलेली आहे. आपल्या मंडळीमध्ये पॅरेंटिंग मिनिस्ट्री आपण सुरू केलेली आहे. काही व्यक्तींना आपण काही कुटुंब दिलेलं आहे, आणि त्या कुटुंबाच्याकडे जाऊन हीच अपेक्षा आहे की जे तारण, जे शिक्षण, जे ज्ञान प्रभूने तुम्हाला दिलेलं आहे ते आपण त्यांना द्यावं. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्ती मंडळी हे उपक्रम सुरू करणारच झालेला आहे की आपल्याला फॅमिली पेरेंटिंग मिनिस्ट्री दिलेली आहे, आणि ती मिनिस्ट्री देत असताना 2 गोष्टी करायची. पहिली गोष्ट, ज्यांना दिलेलं आहे त्यांनी इतरांना द्यायचं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ज्यांना मिळालेलं नाही त्यांना आमंत्रित करायचं. त्यांना म्हणजे कोणाला? येशूला आपण आमंत्रित करत आहोत, यासाठी की जर तो व्यक्ती तुमच्या घरी येतो, म्हणजे कोण आलेला तुमच्या घरी? येशू आला, तर तुमच्या घराचं जीवन बदलणार आहे. प्रेज द लॉर्ड. हे माझ्याकडे नाही, परंतु माझ्या भावाला, माझ्या बहिणीला, माझ्या पाळक साहेबाला, माझ्या एल्डर्सला, माझ्या उच्च शिक्षित बहिणीला मी आपल्या घरी आमंत्रित करतो. ती बोलल, येशू बोलल, तो भेटेल, येशू मला भेटेल, आणि माझं घरातलं जीवन बदलल. प्रेज द लॉर्ड. यास आज मी काही करू शकत नाही, निदान मी एकच काम करू शकतो. मी मंदिराला जात असताना माझ्या मुलांना, माझ्या लेकरांना, माझ्या प्रियजनांना मंदिराला घेऊन जाणार आहे, आणि इथे देखील कार्य सुरू होणार आहे. प्रेज द लॉर्ड. कदाचित ते कच्चे फळ येणाऱ्या दिवसात पक्क्या फळामध्ये पवित्र आत्म्याच्या द्वारे बदलते, परंतु याचा लाभ कोणाला मिळणार आहे? तुम्हाला आणि मला मिळणार आहे. परंतु तुम्ही म्हणते जाऊ द्या, बसा घरी तुम्ही, मी जाऊन येतोय चर्चला, मी जाऊन येते चर्चला, आणि काही नाही, तुमच्यासाठी पण प्रार्थना करतील, ह्यांच्यासाठी पण प्रार्थना करतील, तिच्यासाठी पण प्रार्थना करते, ह्याच्यासाठी पण तेल घेऊन जातो, त्याच्यासाठी पण पाणी घेऊन जातो. तेल पाण्यावर नाही, तेल पाण्या कार्य करणार, परंतु आत्म्याचं काय? तेल पाण्याच्या द्वारे तारण, तेल पाण्याच्या द्वारे जीवन, हे कसं काय बदलणार? शारीरिक विकार दूर होतील, कारण की ते देवाचा अनुग्रह आहे, परंतु कान, डोळे आपल्याला प्रभूने दिलेले आहे, हृदय दिलेले आहे. आणि मी सुरुवातीला सांगितलंय की मनुष्याचा आत्मा देवाने दिलेला दीप आहे, देवाने दिलेला दीप आहे, म्हणा देवाने दिलेलं दीप आहे. ते तुमच्या अंतर्यामाचं निरीक्षण करतं की खरोखर या अंतर्यामामध्ये देव बघतो.
जसं CCTV लावलेलं आहे आपल्या इकडे, तर CCTVच्या द्वारे आपण तिथे बघतो स्क्रीनवर की इथे काय काय हालची चालली. त्याचप्रमाणे देवाचा दिलेला आत्मा प्रत्येकामध्ये आहे. त्याद्वारे देव बघतो की त्याच्या अंतर्यामामध्ये खरोखर ख्रिस्त काम करत आहे किंवा नाही, वचन काम करत आहे किंवा नाही. तो CCTV देवाचा. प्रियांनो, हे आत्म्याला मरण नाही. सगळ्यात वाईट गोष्ट आत्म्याला CCTV बंद होऊन जाते. हे CCTV काम करणार नाही. लाईट गेले किंवा काही प्रॉब्लेम आला ते काम करणार नाही, परंतु आत्म्याला मरण नाही. आणि ह्या आत्म्याला जर आज पवित्र आत्मा आणि देवाच्या आत्म्याचा स्पर्श झाला नाही तर मला सांगू द्या, तुमचा आणि माझा आत्मा मरणार नाही, परंतु सार्वकालिक नरकामध्ये सडणार आहे. हे फिक्स आहे. हे फिक्स आहे. इतकंच नव्हे तर आम्ही जर कार्य केलं नाही तर देव दुसऱ्याच्या द्वारे करून घेईल. पण कधी कधी नाही केलं तर देव तुम्हाला आणि मला विचारणार की तुला एक कुटुंब प्रमुख म्हणून, एक बहीण म्हणून, एक भाऊ म्हणून अनेक लोक तुझ्या जवळ मी वर्षानुवर्ष ठेवले, तुला तर आपला वचन प्रार्थना सर्व करून आशीर्वाद मिळवून घेतला, तुला तारण पण प्राप्त झालं, परंतु तू फळ देणारं झाड यासाठी झाली नाही की तुझ्याद्वारे इतर लोक आशीर्वादित झालेले नाही. आणि यासाठी जसं आपण सुरुवातीला सांगितलेलं की येशू ख्रिस्त हेच म्हणतो की मी तुम्हाला निवडलेले आहे, मी तुम्हाला निवडले, तुम्हाला नेमलेले आहे, हे तू हात की तुम्ही जाऊन फळ द्यावे. काय केलेलं आहे? नुसतं निवडलंय का? निवडल्याच्या पुढे काय शब्द आहे? नेमले आहे. आज या परिसरामध्ये, आज या घरामध्ये, आज या मंदिरामध्ये आपण जेवढेही लोक किंवा जे ऑनलाईन संदेश ऐकत आहेत त्यांच्याबद्दल देव म्हणतो की मी तुम्हाला नुसतं निवडलं नाही तर प्रत्येकाला नेमलंय यासाठी की तुम्ही काय द्यावं? फळ द्यावं. परंतु जर तुम्ही फळ देत नाही, येशू ख्रिस्त जर आज बघत आहे, संधी देत आहे, तो म्हणतो प्रभू देवा एक संधी आणखीन दे, या वर्षी तरी ते फळ देतील, मी परत एक वार त्यांना पाणी देणार, खत देणार, यासाठी की येणाऱ्या वर्षात जर त्यांनी फळ दिलं नाही तर मग तुला अधिकार आहे की तुला कापून फेकू शकतो, तुला अधिकार आहे की हा मळा तू दुसऱ्याच्या हाती देऊ शकतो, परंतु त्याचा माळ्याचा नाश हा ठरलेला आहे. आणि यासाठी प्रियांनो, आज प्रजनन या रिप्रोडक्शन या विषयामध्ये पहिलं ब्लेसिंग जगामध्ये हे आलं की तुम्ही फलद्रूप व्हा. तुम्ही काय, देवाने काय सांगितलं? तुम्ही फलद्रूप व्हा, अखिल सृष्टी व्यापून टाका. परमेश्वराला धन्यवाद असो, देवाला धन्यवाद असो की जो आत्म्याच्या द्वारे फळ देणारा सुरुवातीला प्रभू येशू ख्रिस्त झाला, त्याच्यामुळे आज जगाला सर्व तुम्हाला आणि मला असे अनेक झाडं मिळालेले आहे ज्याच्या फळाचा लाभ आज आम्हाला मिळतो. प्रेज द लॉर्ड. त्यापैकी एक झाड आहे ख्रिस्ती मंडळी. प्रेज द लॉर्ड. ज्याच्याद्वारे देव तुम्हाला आणि मला काय देते? उत्तमरित्या आशीर्वादाचे फळ देत आहे. यासाठी की तुम्ही आणि मी नुसतं घेणारे नव्हे तर तुम्ही आता घरी जाऊन देणारे असावं. तुम्ही मंडळीमध्ये आले ना, वा वा वा, किती चांगला संदेश झाला, किती सुंदर बायबल स्टडी झाले, किती आनंद मिळाला. येस, हे देवाच्या सानिध्यात मिळतच. देव काही रिकामा पाठवणार नाही. तुम्ही आम्ही रिकामा आलो तर भरूनच देणार आहे. कदाचित धन नाही, पैसा नाही, आरोग्य नाही, परंतु शांती, तारण, जीवन तो घेऊनच जाणार आहे प्रत्येक व्यक्ती. विश्वासाला त्याच्या बहुपुष्टीपेक्षाही जास्त देईल, कारण की तो धार्मिकताने त्याच्या राज्यासाठी आलेला आहे. परंतु प्रियांनो, तुम्ही इथून गेल्यानंतर आपल्यामध्ये स्वतःमध्ये बदल काही देखील केलेला नाही. जे घेतलेले ते तसंच पुरून ठेवलेलं आहे, हृदयामध्येच ठेवलेलं आहे. कशाला कोणाला सांगायचं? तो परिणाम हा होणार आहे की तुम्हाला आणि मला तो फळ देणारं झाड असं गृहीत धरणार नाही. आज आपल्याला माईक दिलेला आहे, दर रविवार दिलेला आहे की प्रभूने आठवड्यामध्ये काय काय केलं, मी पुढे येऊन बोलते. प्रेज द लॉर्ड. हे काय आहे? हे साक्ष आहे. ही साक्ष काय करते? अनेक लोक जेव्हा ऐकतात तेव्हा हे समजून घ्या की अरे, या बहिणीला, या भावाला देवाने आशीर्वादित केलेला आहे, खरोखर तो देव धन्य आहे. प्रेज द लॉर्ड. आणि मी जर या बहिणीसारखं, या भावासारखं वागलं तर मी देखील आशीर्वादित ठरणार आहे. प्रेज द लॉर्ड. ही पण सेवा आहे, साक्षची सेवा आहे, गीतांची सेवा आहे, समाजसेवाची सेवा आहे, लोकांची काळजी घेण्याची सेवा आहे. अशा अनेक सेवा पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेल्या आहे. परंतु या सर्वांच्या मागे एकच गोष्ट लपलेली आहे, ते देवाच्या गौरवासाठी करायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हे स्वतःच्या फायद्यासाठी नाही करायचं, आपल्याला देवाच्या गौरवासाठी करायचं. आणि जेव्हा
फिनीने, चार्ल्स फिनीने आपलं जीवन ते वकिली व्यवसाय सोडून त्या सेवेमध्ये त्यांनी 40 वर्ष घालवले. त्यांनी अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये, ब्रिटनमध्ये 1,00,000 लोक फळ त्यांनी दिलेलं आहे. आणि वचन हे सांगतो की उत्तरेकडून पूर्वेकडून असे अनेक लोक येतील जे अब्राहमाच्या पंक्तीमध्ये बसतील. का पंक्तीमध्ये बसणार? काय केलं त्यांनी? हो, विश्वासाचा पिता जो अब्राहम आहे त्याच्या शेजारी बसणारे पण तेच विश्वासाचे फळ देणारेच लोक पाहिजे, की दुसरे बसतील कोणी पण नाही. अब्राहम जो आहे विश्वासाचा उत्पादक, देवाचा मित्र म्हटलं गेलेला आहे आणि तो विश्वासाची यादीमध्ये नंबर 1 वर जर आलेला आहे तर त्याच्या बरोबर बसणारे लोक पण तेच काम करणार आहे. अब्राहम आज या जगामध्ये आणि आपल्या सर्व राष्ट्रांचा पिता म्हणून ओळखला जातो. आणि तुम्ही आणि मी जर विश्वासणारे आहोत तर आपण अब्राहमाच्या द्वारे, ज्याला देवाने काय सांगितलं होतं की ते आकाशात ताऱ्यांच्याकडे बघ, त्या वाळूच्याकडे बघ, तुझी संतती अशाच मी करणार आहे. परंतु ते करत असताना त्यांनी दिलेली एकमेव संतती इसाक याला काय करायला सांगितलं? अर्पण करायला सांगितलं. अब्राहम मागे हटला का? अब्राहम म्हटला की नाही नाही नाही, आता हे कसं काय करू? तो गेला मोरे डोंगरावर, तो जातो त्याचं अर्पण करण्यासाठी जातो. आणि देव त्याला म्हणतो, बस तुझी परीक्षा मी बघितली. तू आपल्या एकुलत्या एक पुत्राला देखील राखून न ठेवता माझ्यासाठी अर्पण करायला तयार झालं. यावरून मला खरोखर कळून चुकलेलं आहे की तू माझा मित्र आणि माझा मोठा सेवक होण्याच्या लायकीचा आहे. प्रेज द लॉर्ड. आणि नुसतं अब्राहमाच्या द्वारे त्यांनी हे करून घेतलं नाही, परमेश्वराने, पिता परमेश्वराने आपले एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त दिला. अब्राहमाला सुरा चालून मारण्याची वेळ आली का? नाही, परंतु पिता परमेश्वराने ती वेळ या पुत्रावर येऊ दिली, प्रभू येशू ख्रिस्तावर येऊ दिली, यासाठी की या जगाला त्याच्या मरणाच्या द्वारे काय प्राप्त व्हावं? तारण. कारण की अधर्म आणि पापाचे वेतन काय आहे? मरण आहे. तुम्ही आणि मी पापामध्ये जेव्हा मरणार होतो तेव्हा आमची ती मृत्यू कोणी घेतली आपल्यावर? प्रभू येशू ख्रिस्ताने घेतलेली आहे. जे शाप आणि क्रोध याच्यामुळे आम्ही पतन पावणार होतो ते कोणी आपल्या मस्तकावर घेतलं? प्रभू येशू ख्रिस्ताने. ते सर्व व्याधी, शाप, क्लेश, पाप त्यांनी वाहिले यासाठी की तुम्हाला मुक्ती, तारण आणि जीवन मिळावं. आणि अशा प्रकारे त्यांनी आपल्या पित्याला खूप जगामध्ये जसं अब्राहमाने फळ दिलं तसं त्यांनी देखील फळ दिलं. आता आम्ही अब्राहमाची आणि येशूची पुत्र आणि येशूचे कन्या आहोत. आणि तुम्ही आणि मी काहीच करत नाही. माझा बाप आहे, माझा पिता आहे येशू असं म्हणतो आणि काहीच करत नाही. तर मला सांगू द्या, आपण कसं काय येशूला अनुसरणारे व्यक्ती आहोत? आणि जर आपण अनुसरणारे नाही तर आपण फळ देत नाही. आणि जर आपण फळ देत नाही तर एक वेळेस येणार आहे, पिता म्हणणार आहे, अरे दुष्ट दासा, मी तुला दिलं तर वाहत होतं, तू मंदिरापर्यंत पण आला, तू देवाच्या पर्यंत पण आला, त्याचं पवित्र शास्त्र पण वाचलं, परंतु जे काही तुला मिळालं ते तू आताच लपवून ठेवलं, बाहेर येऊ दिलं नाही, त्याला तू दफन करून टाकलं, पुरून ठेवलं. त्याच्यापासून काही देखील आम्हाला जगाला मिळालेलं नाही. आणि त्यामुळे या दुष्ट दासाला त्या अंधारात टाका जिथे दात खाणं, रडणं आणि सर्व प्रकारचा नाश आहे. हो प्रियानो, जितक्या लवकर आपण त्याबद्दल बाहेर पडणार. सर्वप्रथम स्वतःला तारण, सर्वप्रथम स्वतःला सार्वकालिक जीवनाचा मार्ग, मग आपण इतरांना देऊ शकतो. आणि जर तुमच्यामध्ये आहे तर प्रेज द लॉर्ड, कामाला लागा. जर नाही तर प्रथम स्वतःचं आत्मपरीक्षण करून येशूच्याकडे जा, जसं चार्ल्स फिनीने केलं. सर्वात प्रथम स्वतःमध्ये बदल घडून आणला, पवित्र आत्म्याने त्याच्या जीवनात कार्य केलं. आणि पवित्र आत्म्याने काय म्हटलेलं, जसं आता असं आपण म्हटलं की मी तुला निवडलेले. कशासाठी निवडले? की जाऊन तू फळ द्यावं. चार्ल्स फिनीचा देव वेगळा होता, आपला देव वेगळा आहे का? नाही. चार्ल्स फिनीच्याकडे 2 राष्ट्र होते, ते काही करोडचे असतील, आपल्याकडे ते 140 कोटी लोक दिलेले प्रभूने. जा आणि तू त्यांना सुवार्तेची घोषणा कर, पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मामध्ये. कारण की ही सेवा जेव्हा तू करतो, जशी तुझ्या पूर्वजांनी केली, त्यामुळेच तर तुला ख्रिस्त कळालेला आहे. आता येणाऱ्या दिवसामध्ये ते गेले, ते पुढे गेले, ते आपले फळ पाहणारच आहे. तुझी वेळ आलेली आहे, तुला उभं केलेलं आहे. आता तू काय करणार आहे ह्याचा विचार कर. आणि जर तू त्या
मार्गावर चालत आहे तर येणाऱ्या दिवसामध्ये अनेक आत्मे जिंकण्याचे फळ तू देवाला देणार आहे. आणि ते फळ देण्याचा परिणाम हा होणार आहे की तुझा सन्मान होणार आहे, तुझा गौरव होणार आहे. ह्यानी 5,000चे आणखीन 5,000 कमवले, ह्याने 2,000 वर आणखीन 2,000 कमवलेले. हो प्रियानो, येशू ख्रिस्ताने फार मोठी अपेक्षा घेतली का? 5,000चे नाही 50,000 कमवणार असं म्हटलं का? म्हटलं का तिथे त्याला 2,000 काय 2,000ने काय होतंय, आणखीन 20,000 कमवून आणायला पाहिजे? तर असं नाही म्हटलं. देव प्रसन्न होता. ठीक आहे, जेवढे दिले त्याचं दुप्पट केलेले, त्याला सन्मान दिलेला आहे. हो प्रियांनो, तो तुमची माझी कुवत ओळखतो. 2,000 वाला आहे की 5,000 वाला आहे की 1,000 वाला आहे, सगळ्यांना माहित आहे त्याला. त्या हिशोबानेच तो काम देतो तुम्हाला आणि मला. आणि ते जर काम दिलेलं आहे, तुम्हाला जर पाळक बनवलं नाही, तुम्हाला जर बिशप बनवलं नाही, तुम्हाला काय पाठ, जे दिलेलं आहे त्या कामाबद्दल तुम्ही देवाबरोबर जर विश्वासू राहिला आणि जे देव देत आहे त्याबद्दल समाधानी राहिला आणि कार्यास लागला, सुरुवातीला फळ कच्चे राहतील, परंतु जेव्हा सीझन येईल तेव्हा ते फळ देव पिकवल आणि ते अनेकांना फळाचा लाभ मिळणार आहे. आणि देव करो तो फळाचा लाभ तो तुम्हाला आणि मला देत असताना परत एक वार हेच आपण जाणून घ्या. आणि जे आपल्याला इथे वचनामध्ये हे लिहिलेलं आहे, 1 कोरिंथ याचा 4था अध्याय आणि यामध्ये 15व्या वचनामध्ये संत पौल म्हणतो की मी तर तुम्हाला ख्रिस्त येशूमध्ये सुवार्तेचे योग्य जन्म दिलेला आहे. 1 कोरिंथ 4:15 मध्ये सांगतो की मी तर ख्रिस्त येशूमध्ये सुवार्तेचा योग्य तुम्हाला जन्म दिलेला आहे. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही माझे अनुकरण करणारे व्हा. तुम्ही पहिले देवाला ओळखत नव्हते, परंतु जेव्हा सुवार्ता तुमच्याकडे पोहोचलेली त्यामुळे माझ्या हस्ते तुम्हाला ख्रिस्तामध्ये एक नवीन जन्म प्राप्त झालेला. आता तुम्हाला थांबायचं आहे का? संत पौल काय म्हणतो, जसं मी केलेलं आहे तसं येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही देखील करा. प्रेज द लॉर्ड. कोणासाठी बोलला? काही लिमिटेड लोकांसाठी बोलला का? तो सर्वांसाठी, ऐकणारे आणि तारण प्राप्त करणारे प्रत्येक व्यक्तीसाठी बोलला. आणि जर तो बोललेला आहे तर मग लोकांनी काम केलेलं आहे. ते काम केल्यामुळे आज जगाच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत ख्रिस्त गेलेला आहे. परंतु प्रश्न हा ते उगवतीपासून मावळतीपर्यंत नेणारे लोक तर आशीर्वादित ठरतीलच. प्रेज द लॉर्ड. ठरतील की नाही ठरणार? ज्यांनी काम केलं ते आशीर्वादित ठरतील. तुमचं आणि माझं काय? आम्ही त्यापैकी आहोत का? एक आम्ही 5,000 वाले आहोत की 2,000 वाले आहोत? चांगली गोष्ट. पण 1,000 वाले असेल तर मला सांगू द्या, अरे आळशी आणि दुष्ट दासा हा शब्द तुमच्या कानी पडल आणि मग तुम्हाला ते काय रिझल्ट मिळणार आहे, काय फळ मिळणार आहे ते हेच सांगणार आहे की जा तिथे दात खाणे, तिथे अग्नी आहे, तिथे ह्याला टाकण्यात यावं. प्रभू करो ही वेळ तुमच्या आणि माझ्यावर न येता आम्ही त्वरित फळ देणारे व्हावं असं येशू मध्ये तुम्हाला प्राप्त व्हावं. प्रार्थना करू. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो. चार्ल्स फिनीने जेव्हा वचन त्याच्यापर्यंत पोहोचलं त्याने नाकारलं नाही. त्यांनी जाणलं की वकिलीपेक्षा मला देवाने जे वचन दिलेलं आहे ते वचन मी लोकांपर्यंत घेऊन, जसे चोरांना अपराधांची मुक्त करण्याकरता मी जजच्या समोर उभा राहतो, तसंच आज मी अधर्म आणि पापामध्ये दबलेले, बांधलेले, जकडलेले, बंदिवास असलेले लोकांना मुक्त करण्यासाठी देवाच्या समोर उभा राहणार आहे. आणि परिणाम हा धरला की आत्म्याने भरलेला हा सेवक आपल्या 40 वर्षाच्या सेवा कार्यामध्ये 1,00,000 लोकांपेक्षा जास्त लोकांना येशूकडे आणू शकला. आंद्रेस आणि शिमोन, पेत्र आणि योहान जाळी नीट करत असताना प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, तुम्ही इतके दिवस मासे धरणारे होता, मी तुम्हाला माणसे करणार. हो येशू राजा, हे पाचरण आहे. तुझं वचन आज आम्हाला हेच देखील शिकवतं की निश्चित तुम्ही मला नव्हे तर मी तुम्हाला निवडले. आज धन्यवाद देतो येशू, वचन आमच्यापर्यंत आलेलं आहे. आणि धन्यवाद असतो की आज आम्ही त्या निवडलेल्या लोकांपैकी आहे ज्याला येशूने निवडले. आणि तुझं वचन आम्हाला सांगतं की तुम्ही जावं आणि फळ द्यावं. हो येशू राजा, आज जर आम्ही आपल्या जीवनाचं आत्मपरीक्षण करत असताना आम्हाला या गोष्टीची जाणीव होते की आम्ही फळ म्हणजे पैसा, फळ म्हणजे आरोग्य, फळ म्हणजे शांती, फळ म्हणजे भरभराट, फळ म्हणजे सर्व दैहिक गोष्टी हे मला मिळावं आणि ते मलाच मिळावं याबद्दलच विचार करत जगतो. परंतु
पेत्र, योहान आणि आज आम्ही बघितलेले शिमोन, आंद्रेस यांनी काय केलेलं आहे? यांनी सर्व लोकांना घर जगाला सोडून तुझ्या मागे चाललेले आहेत आणि त्याद्वारे जगाला येशू देणारे ते ठरलेले. आज निश्चितच आम्ही देखील येशू तुझ्या मागे चालू इच्छितो, यासाठी की आम्ही फळ द्यावं आणि ते फळ टिकावं, याकरता पवित्र आत्म्याची ताकद, पवित्र आत्म्याचं बळ, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य. आम्ही कमकुवत आहोत, आम्ही दुबळे आहोत, आम्ही निश्चितच लगेच घरी गेल्यानंतर, लगेच जगामध्ये गेल्यानंतर हरवून जातो आणि जी कोणत्या कार्यासाठी माझी निवड झालेली आहे, मला जगामध्ये ठेवलेली आहे, त्यासाठी विसरून जातो. आता मला मजबूत कर विश्वासामध्ये, प्रार्थनेमध्ये, सेवेमध्ये, यासाठी मी जावं माझ्या मुलाबाळांना, मी जावं माझ्या नातवंडांना, मी जावं माझ्या शेजाऱ्यांना, मी जावं आणि माझ्या सर्व ऑफिस आणि माझ्या बरोबर काय करण्या सहकार्यांना येशू आचरणाच्या द्वारे, मुखाच्या द्वारे प्रदर्शित करावा. मंदिरामध्ये विविध सेवा आहे, गीतांच्या द्वारे, साक्षाच्या द्वारे, प्रार्थनेच्या द्वारे मी इतरांपर्यंत आणि इतरांसाठी आपलं जीवन समर्पित करावं आणि ह्याद्वारे जे फळ मला मिळणार आहे ते फळ मी जेव्हा तुझ्या चरणी त्या मुकुटाच्या स्वरूपात ठेवणार आहे, तू म्हणणार आहे शाबास भल्या विश्वासू दासा, तुझ्या जगामध्ये तुला फार काही मिळालं नाही, तू गरिबीमध्ये होता, गरिबीमध्ये राहिला, गरिबीमध्ये मेला, परंतु तू विश्वासू राहिला आणि विश्वासू सेवा केली. त्यामुळे आता मी तुझी नेमणूक बहुतांवर करून बहुत आशीर्वाद देणार आहे. धन्यवाद असो येशू आजच्या सुंदर अशा वचनाबद्दल, ज्यामध्ये आम्हाला परत एक फार प्रजनन करणारे, जसं संत पौल म्हणतो पित्या की मी सुवार्थाच्या योगे तुम्हाला जन्म दिलेला आहे. येस येशू, ती सुवार्थाच्या द्वारे आम्ही अनेकांना जन्म देणं व्हावं, तर आम्ही संत पौलालाच नव्हे तर येशूला देखील फॉलो करणारा, अनुकरणारे असे लोक होणार आहोत. आणि आज परत एक वार तेच गुण, ती ताकद आम्हाला दे. आमची भीती, आमचं दडपण, आमची निराशा घालवून टाक, कारण की आज आम्ही आळशी बनलेलो आहोत. आणि येशू तू आपल्या दृष्टांतामध्ये म्हणतो, अरे आळशी व दुष्ट दासा, आमच्यातले आळशीपणा काढ, आमच्यातली दुष्टाई काढ, यासाठी की आम्ही तुझ्यासाठी उपयोगी असे पात्र बनावे आणि त्याद्वारे देवाचा गौरव व्हावा. प्रभू येशूच्या पवित्र आणि गोड नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन, आमेन. you